नमस्कार दोस्तों। एप्टेड एजुटेक करियर डिज़ाइनिंग इंस्टीट्यूट में मैं प्राध्यापक धीरज बोने आप सभी का यहाँ पे स्वागत करता हूँ। करियर टॉक इस सेगमेंट में हम कोशिश कर रहे हैं कि एजुकेशन सेक्टर के और साथ ही सफल लोगों के इंटरव्यू के माध्यम से विद्यार्थी, पालक और एक आम आदमी के लिए मोटिवेशन मिले, उन्हें प्रेरणा मिले और उन्हें दिशा दर्शन मिले। इसी उद्देश्य के साथ आज के इस करियर टॉक के सेगमेंट में हमारे बीच यहाँ पे मौजूद है डॉक्टर सविता ताई चक्रपाणी मैम, जो कि महानगर पालिका में भूतपूर्व शिक्षण अधिकारी रह चुकी हैं। एक शिक्षण क्षेत्र में इतने बड़े पद पे कार्यरत होकर किस तरीके का उनका अनुभव रहा, किस तरीके का उन्होंने प्रशासन संभाला, किस तरीके की सेवा उन्होंने की, आज उनसे रूबरू होते हैं। सबसे पहले मैम आपका एप्टेड एजुटेक अकेडमी में बहुत बहुत स्वागत है। मैं व्यक्तिगत तौर पे जानना चाहूँगा कि आपका एजुकेशन सेक्टर में आपने के शिक्षण अधिकारी इस पद पे कार्यरत रह चुके हैं, तो आपका सफ़र किस तरीके से रहा? सर हिंदी या मराठी बोल सकते हैं ना? हाँ, तो ज़्यादा ये रहेगा मेरे लिए। तर मला पहिलेपासूनच आमच्या घरात म्हणजे शिक्षणाची आवड होती आणि सुरूचा प्रवास जर 2 मिनटात सांगायचा झाला तर माझं BA झालं, MA झालं इकॉनॉमिक्समध्ये आणि मग त्याच्यानंतर मी LLB पार्ट 1 केलं। पण माझे वडील म्हणाले की मी ज्या समाजात राहते त्या समाज अतिशय शिक्षणाच्या बाबतीत मागासलेला आणि त्यांची विचारसरणी त्या पद्धतीची नाही, तर त्याच्यामुळे ते म्हणाले की याच्यामध्ये तुला व्यक्तिगत खूप त्रास होईल। तर आणि माझे आई वडील दोघेही शिक्षक असल्यामुळे तू दुसरं असं कुठलं तरी हे कर की जेणेकरून तुला पर्सनली तुला स्वतःची ओळख निर्माण करता येईल। आणि मग त्याच्यानंतर मी BEd केलं आणि BEd केल्याच्या नंतर मग मी ॲज अ शिक्षिका म्हणून शाळेत लागले आणि मग त्याच्यानंतर मी 7 वर्ष शिक्षिका म्हणून काम केलं आणि मग त्याच्यानंतर माझं प्रमोशन झालं। मग मला ॲज अ HM म्हणून 7 वर्षांनी माझं प्रमोशन झालं आणि तिथून माझे चॅलेंज सुरू झालं। हां, शिक्षण अधिकारी इस पद पे कार्य करते वक्त मैं हमारे दर्शकों के माध्यम से जानना चाहूँगा कि क्या चैलेंजेस आपको फेस करने पड़े? हम एजुकेशन सेक्टर में काफ़ी चैलेंजेस होते हैं, फिर भी वो भी काफ़ी पुराना काल है जिस कार में आप कार्यरत थे, तो क्या ऐसे चैलेंजेस आपको फेस करने पड़े? कॉर्पोरेशन म्हणजे अगदी साध्या शब्दात सांगायचं म्हणजे त्या ठिकाणी लेडीज कोणी जायला तयार नाही। माझ्या फार पूर्वीच्या एक समाजसेविका आहे, मी ज्यांचं नाव घेऊ इच्छिते, नलिनीताई लडके। त्या आता नाही आहेत पण त्या अतिशय समाजसुधारक म्हणून आहेत, अमरावतीत प्रसिद्ध आहेत त्या। इंजिनिअरिंग कॉलेजचे इंगोले त्यांचे जावई वगैरे। तर त्यासुद्धा म्हणायच्या की ह्या कॉर्पोरेशनमध्ये बायांनी नोकरी करू नये आणि मग अशा वेळेला मला शिक्षणाधिकारी म्हणून तिथे जेव्हा मला माझी पोस्टिंग झाली तर तो काळ फारच चॅलेंजिंग होता की कारण मी एक महिला शिक्षणाधिकारी म्हणून त्या ठिकाणी जॉईन झाले आणि पहिली होती मी। आणि ज्यावेळेला आमचं सभागृह असायचं त्याच्यामध्ये असं सगळे असायची, त्याच्यामध्ये सगळे माणसं आणि मी फक्त एकटी लेडी, त्याच्यामुळे तो एक भाग खूप मोठा चॅलेंजचा झाला। आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यावेळेला महानगरपालिकेच्या शाळा 66-67 शाळा होत्या आणि त्याच्यामध्ये 3 मीडियम होते आणि शिक्षक म्हटला की हा अर्धा राजकारणी असतो, राजकारणांना चालवणारा जो गुरु आहे तो शिक्षक। तर त्याच्यामुळे आमच्या तिथे मराठी मीडियम, हिंदी मीडियम आणि उर्दू मीडियम हे तिन्ही मीडियमचे लोक होते आणि सगळे ज्येष्ठ होते माझ्यापेक्षा। मी वयाने त्यावेळेला बरीच लहान होती आणि सगळे मोठे लोक होते, त्याच्यामुळे ते माझ्यासमोर बसायला म्हणा किंवा माझं काही ऐकायला त्यांची मनस्थिती नव्हती। एका शब्दात ह्या पोरीला काय समजणार, ही राहणार नाही, की टिकू, आणि कॉर्पोरेशन आहे शेवटी, ते राजकारण आहे, त्याच्यामुळे ते तिथे टिकणं हा अतिशय थोडासा कठीणाईचा होता। काफ़ी कठिन रोचक आपका सफ़र रहा मैम। हां, तो त्याच्यामध्ये मी थोडंसं इतकं सांगू इच्छिते की मला आवड होती आणि माझे वडील असे म्हणायचे
की चांगल्याला चांगलं तर कोणी करतं, शेवाळल्याला चांगलं करणं हा आपला भाग आहे. आणि आपण एक नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, आपण जर का शिक्षक आहोत तर आपल्यावर ऋण आहे आई वडील आणि समाजाचं. मग समाजाचं ऋण आपण कसं फेडू शकतो, स्वार्थासोबत परमार्थ आपण कसा करू शकतो. तर मग आपल्याला जर हे आपल्या या नोकरीतून करता आलं तर ते खूप चांगलं आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून मी नको असणाऱ्या, आता तुम्ही किमान कौशल्य राबवलं, मी त्या काळात 85 सालामध्ये हे राबवलं की आम्ही आमच्या शाळांमध्ये एक आनंद बाजार म्हणून कार्यक्रम घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मुलींना बोलवायचं की तुमच्या घरून तुम्ही पदार्थ करून आणा आणि ते पदार्थ तुम्ही सगळ्यांना वाटा, म्हणजे विकत द्या. आणि मग तो जो चांगला असेल, जो काही तुम्हाला नफा मिळेल, तर तुम्हाला ज्याचं चांगलं असेल तर तुम्ही हा बिझनेस त्या ठिकाणी करू शकता. आमची एरिया अमरावती शहरातली पूर्ण स्लम, एक भाग आहे अमरावती शहरातला इकडे पश्चिमेकडे आतमध्ये असणारे संपूर्ण डोहर समाज. स्पष्टपणे सांगते की आम्ही ज्या वेळेला त्यांच्याकडे जायचं त्यावेळेला ते कातडं सोलायचे आणि कातडं सोलल्यानंतर त्या जनावरांचं कातडं असं ते वाळत टाकायचे आणि त्या पुरी मशीननी ते शिवायच्या आणि तो धूर आणि तो भाग. आणि मग आम्ही त्याच्यामध्ये, मी मुलांच्याही शाळेत शिक्षिका होती त्यावेळेला, HM होती त्यावेळी, त्यांना सांगायची की बेटा हे तू विकतो पण तो तुला किती पैसे देतो, याचे किती मिळायला पाहिजे, हे जर तुला कळायचं असेल तर तुला शिक्षण घेतलंच पाहिजे. त्याच्याशिवाय तुला लोक हे करतील, शिक्षण नाही तर काहीच नाही. सही है. इसमें मैम और आपका जो अनुभव रहा शिक्षण क्षेत्र में, महानगर पालिका स्कूल के बारे में अक्सर कहा जाता है कि यहाँ पे शिक्षण का जो दर्जा है ये ऊपर नीचे होते रहता है, क्वालिटी के बारे में यहाँ पे प्रश्न होता है. फिर भी मैं इस बारे में तो निश्चित तौर पे श्योर हूँ कि आपके कार्यकाल में कोई तो ऐसे विद्यार्थी या विद्यार्थिनी रहे होंगे आज बहुत बड़े पद पे कार्यरत है और आप फ़क्र से बोल सकते हैं कि ये बच्चे जो है ये महानगर पालिका में स्कूल में पढ़े और आज ने क्या बहुत सफल हुए हैं. ऐसे कुछ कहानियाँ किससे आप हमें बता सकते हैं ऐसे विद्यार्थियों के? बिल्कुल बिल्कुल. जो हमने जब हमने ये शुरू किया तो हमने हर तरीके से शुरू किया. ग्रीटिंग कार्ड, हम बच्चों को बोलते थे दिवाली में ग्रीटिंग कार्ड करो. मार्केटिंग उनको सिखाया कि ये तुम भेजो, यानी जो उनका लेवल था वहाँ से हमने शुरू करे. और दूसरी बात, हम अभी लोग जा रहे वाड्या वस्तीमध्ये, आम्ही तर त्या वेळेला त्यांच्याकडे आम्ही शिकवायला जायचं, शाळा करून त्यांच्याकडे शिकवायला जायचं आणि मग त्यांच्या पालकांना शिक्षणाचं महत्त्व सांगायचं आणि त्यांना हे सांगायचं की शिक्षण म्हणजे फक्त नोकरी हा भाग नाही, शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास. आणि माझ्या मते 3H, हेड, हार्ट अँड हँड. हेड, हार्ट अँड हँड्स. ओके. जर ह्या 3 याचा आपण विकास करू शकलो तर तो माणूस डोक्याने चांगलाच राहील, हृदयाने त्याच्यामध्ये जे काही असेल त्याची सगळ्या गोष्टी राहतील आणि हाताने काम करणं. जर ह्या 3 गोष्टीचा जर तुम्ही विकास केला तर मला नाही वाटत की तुम्ही कुठेतरी आयुष्यात मागे राहाल आणि राहू शकता. ही जाणीव आम्ही त्यांना दिली आणि त्यांना असं सांगितलं की मुलींना तुम्ही शिकवलं की हे नाही. तो काळाबद्दल मी माहिती सांगेल की तो काळ असा होता की शिकवायला पाठवत नव्हते. मग आम्ही त्यांना सांगायचं की शिकल्या नाही पोरी तर तुमच्या पोरी दुसऱ्यांना कसं समजून घेतील, त्या दुसऱ्यांच्या घरी जाणार आहे. आणि आजही आपण बघतो, आज मी बघितलंय कोर्टमध्ये जर तुम्ही जाल तर घटस्फोटाच्या जास्त हे आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग तेव्हा तर त्या काळात त्या पोरी मग 2-3 वर्ष राहायच्या आणि मग मागे यायच्या. मग आम्ही म्हणायचं की पहिले सुरुवातीला की रिझल्ट नाही दिला तरी चालेल पण यांच्याकडे कसं स्टेबल राहता येईल, कसं करेल. मग आम्ही त्या दृष्टिकोनातून ते सर जे नेहमी म्हणतात की मूल्य शिक्षण तुम्ही त्यांना दिलं आणि त्यांना हे सांगायचं की बेटा निसर्गाने आपल्याला एक शक्ती दिलेली आहे, सृष्टी निर्माता आपण आहोत, जी पुरुषांना नाही दिली आपल्याला दिलेली आहे. मग जर ती निसर्गाने आपल्याला देणगी दिलेली आहे तर मग आपण तिचा उपयोग का चांगला करायचा नाही. आपल्यापासून राष्ट्र निर्मिती होणार आहे. आणि मग म्हणतातच की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी.
तुम्ही हे जरी नीट करू शकलात तरी आपल्या आयुष्याचं सफल झालं असं होईल. महानगर पालिका में शिक्षण अधिकारी इस पद से आप पिछले कुछ सालों में निवृत्त हुए हैं। तो अभी मैं आपसे व्यक्तिगत तौर पे सवाल पूछना चाहूँगा कि आपके निवृत्ति के बाद अभी वर्तमान परिस्थिति में महानगर पालिका के स्कूलों का दर्जा, शिक्षण का दर्जा, टीचर्स का दर्जा, इंफ्रास्ट्रक्चर का दर्जा हो गया, न्यू एजुकेशनल पॉलिसी को ध्यान में रखते हुए हो गया, और जो बाकी के स्कूल्स अभी मार्केट में एग्जिस्ट कर रहे हैं एजुकेशन फील्ड में, उनसे कैसे स्पर्धा महानगर पालिका के स्कूल्स कर सकते हैं और कैसे हम उसको बेहतर बना सकते हैं, क्या चेंजेस लाने चाहिए? हाँ, तो मैं मेरे काल से मैं ये बता सकती हूँ कि मैंने हर कोई नई चीज़ वहाँ पे पैदा की. मैंने सबसे पहले स्कॉलरशिप जो सब तब लोक बोलते थे की हे बाईला काय वेड लागलं का, तर मी सगळ्यांना 4थीच्या आणि 7वीच्या परीक्षेला बसवलं. आपली तेव्हा असायची ती परीक्षा जी शिष्यवृत्ती. आणि मला सांगायला आनंद वाटते, लोक म्हणायचे, मी म्हटलं जाऊ द्या, त्यांना बघू द्या सर्व लोकांच्या सोबत की ते कसं असतं. शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे काय, आपण जी परीक्षा घेतो लोक आपल्याला नावं ठेवतात, यांची परीक्षा पद्धती बरोबर नाही. आणि मला खूप सांगायला चांगलं वाटते की आमचे मुलं 4थीच्या परीक्षेत आणि 7वीच्या परीक्षेत शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पास झालेले आहेत. एक मॉमेडियन मुलगी शिवाजी विज्ञान महाविद्यालयात गीताचा अध्याय म्हणताना ती फर्स्ट आली. हे आणि तिने पूर्ण कॉलेजमध्ये, असं नाही की आमचं याच्या बाबतीतलं. मग आम्ही तेव्हापासूनच शाळा डिजिटल केल्या आणि अभ्यासिका काढल्या शाळांमध्ये. आत्ताचे जे सगळे न्यू पॉलिसीमध्ये एज्युकेशनमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या आजही तुम्ही विचारू शकता कोणाला, त्या आम्ही रुजवलेल्या आहेत, त्या आम्ही राबवलेल्या आहेत. आणि सर्व शिक्षा अभियानमध्ये असताना ते आम्हाला पहिल्यांदा बोलवायचे, मग आम्ही त्यांना सांगायचं हे. आणि मला सांगायला चांगलं वाटते की मुलींचं शिक्षण, मग आम्ही तेव्हा जुडो कराटेचे क्लासेस त्यांना लावले, स्वतःचं संरक्षण करण्यापासून. तर जे आताची न्यू पॉलिसीमध्ये आहेत तर ते आम्ही जे सुरू केलेलं आहे. आणि सध्याच्या स्थितीत काही महानगरपालिकेच्या शाळा अशा आहे की त्यांना बोर्ड लावावं लागतं आता की ॲडमिशन बंद. हां, पण काही बाबतीत असं राहू शकतं, काही बाबतीत कमी पटसंख्या वगैरे राहू शकते. पण त्याच्याही बाबतीत सरकारचं जर धोरण असं आहे की एकही मुलगा शाळा विना राहिला नाही पाहिजे. तर काही स्लम एरियामध्ये असे असतात की कोणी कुल्फीवाले असतात की जे उत्तर प्रदेशमधून येतात किंवा कोणी कुठून येतं ते. आणि मग त्यांचे आपल्याकडे ऊसतोडीचा प्रकार नाही, पण आपल्याकडे जे काही कामगारांचे मुलं असतात, मग काही शाळा अशा आहेत की ज्या कमी पटसंख्येच्या आहेत. आणि मग जेव्हा ते बंद करायचा प्रस्ताव येतो तर तेव्हा मी माझे विचार मांडायचे की एकही मुलगा जर नाही शिक्षणाविना राहिला पाहिजे तर मग हे 20 पोरांचं काय. परतवाड़ा हो गया, चिकलदरा, धारनी हो गया, हाँ. अक्सर यहाँ से खबरें आती हैं कि यहाँ के जो सरकारी स्कूल्स हैं, यहाँ पे शिक्षकों की कमी है या शिक्षक यहाँ जाते हैं तो अपनी सेवाएं पूर्णतः दिल से नहीं देते. एक ही वर्ग में सारे वर्ग के विद्यार्थी बैठ रहे हैं और जो टीचर्स का इथिकल एटीट्यूड है उनमें नज़र नहीं आता है. तो ऐसे शिक्षकों के ऊपर किस तरीके से कार्रवाई की जाती है फिर? हाँ, जो ऐसे सरकारी शिक्षक है अपनी ड्यूटीज अच्छे तरीके से नहीं निभा रहे, तो क्या कार्रवाई होती है हाँ, फिर तो इन पे? ये एडमिनिस्ट्रेटिव भाग है. तो ये एडमिनिस्ट्रेशन में ही ऐसा होना चाहिए कि जो मेरे काल में था कि सस्पेंड बाद में पहले 2-3 नोटिस उसको, और उनको अच्छी तरीके से समझती थी कि अगर ये बच्चा नहीं पढ़ा तो आपके बच्चा आप कॉन्वेंट में डालते हो, इसके वजह से आपको अगर ये पगार मिल रहा है तो उनका थोड़ा मोटिवेशन करना पड़ता है. ये पहले काम मैं 15 साल एज ए एडमिनिस्ट्रेटर रही वहाँ पे, तो उनको ये पहले समझाना पड़ता है, उनके लाइन में आना पड़ता है. वो जो पालक जो है, आज भी अपन बोलते हैं की खूप समाज सुधारणा झाली अशी झाली आणि अशी आहे, अशी ही गॅप आहे. तर त्याच्यामुळे ते पालकांचं मोटिवेशन आपल्याला थोडंसं करावं लागते आणि टीचर लोकांना सुद्धा त्याची जाणीव दिल्या गेली पाहिजे.
आणि काहीतरी शिक्षकांना, काम न करणाऱ्या शिक्षकांना तरी मी सगळे म्हणायची की सगळं फील्ड वेगळं आहे, पण शिक्षण फील्ड वेगळं आहे. त्याच्याशी बैमानी आपण करू नये, हे स्पष्ट माझं मत आहे. आप व्यक्तिगत तौर पे आपके रोल मॉडल कौन है? आप किससे ज़्यादा प्रभावित है? ऐसी कोई पर्सनालिटी, हिस्टोरिकल कैरेक्टर्स? नहीं, वैसे बताया जाए तो शुरू से मुझे अध्यात्म, धार्मिक वगैरह इनका शुरू से शौक था. चाहे वो तुकडोजी महाराज रहे, आज जो निरक्षर है, गाडगे बाबा का नाम अपन ने यूनिवर्सिटी को दिया, तो इनसे जो प्रभावित होती थी मैं, इनका जब सुनती थी कि जो मोटिवेशन है जो इन्होंने आज के काल के लिए अपने को दिया की बाई पोरांना शिकवा, कर्ज काढू नका, ज्या लहान लहान गोष्टी तुकडोजी महाराज अध्यात्म से लेके ग्राम गीता से लेके जो कुछ ये करते थे, तो ये शुरू से अध्यात्म मेरे घर में था, तो उसका मुझे ज़्यादा प्रभाव रहा. और सिंधुताई सपकाळ का मैं बहुत आदर करती. आप प्रभावित है, करेक्ट. जस्ट आप वर्किंग वुमेन थे, तो व्यक्तिगत तौर पे आपके घर की जिम्मेदारी संभालना, घर पे पति है, बच्चे हैं, फैमिली है, वो संभालना ज़्यादा चैलेंजिंग था या फिर आपका शिक्षण अधिकारी का पद, क्या ज़्यादा चैलेंजिंग था? नहीं, चैलेंजिंग दो ही. सबसे ज़्यादा चैलेंजिंग अगर मैं आपको पूछूं एक में से, क्या सबसे ज़्यादा चैलेंजिंग था? चैलेंजिंग था नौकरी. नौकरी. बिल्कुल. घर में अपन आड़ा टेढ़ा कर सकते, मतलब कम ज़्यादा कर सकते हैं, वो पोस्ट पे नहीं कर सकते. क्योंकि महानगर पालिका में क्यों नहीं कर सकते, तो महानगर पालिका इट्स अ छोटं मिनी मंत्रालय. तर तिथे सगळे नगरसेवक असतात, 86 नगरसेवक आणि महापौर, उपमहापौर, आणि तिथे दर महिन्याला जसं की मंत्रिमंडळात सभा होते तशी तिथे सभा होते, आणि मग आपल्याला स्टेजवर बोलावून ते आपल्या ह्याच्यावर कुरघोडी करतात, ते आपल्याला प्रश्न उत्तरं करतात. हे इथे असं का झालं, मग याचा जवाब, त्याचा जवाब, मग हे काय करणार आहे ते. एक आमसभा म्हणजे प्रत्येक HODची ती परीक्षा राहते, आणि त्यांना इतकं बारीक माहिती असते की कुठे काय घडलं आणि काय झालेलं आहे. तर त्याच्यामुळे लोकल सेक्टरमध्ये काम करणं हे एका लेडीला खूप कठीणचा भाग आहे. रिटायरमेंट के बाद ऐसा क्या करके आप खुद को रिफ़्रेश कर रहे हैं? आप इतने दिनों तक कार्यरत रहे, रिटायरमेंट के बाद अक्सर लोग क्या करते हैं? मतलब ये व्यक्तिगत तौर पे मैं जानना चाहूँ, आपकी दिनचर्या, आपका अभी क्या विज़न है? आप किस तरीके से बाकी लोगों को मोटिवेट कर रहे हैं, किस तरीके? सर, रिटायरमेंट के बाद तो मुझे बहुत सारा खूब ठीक नहीं लगा, क्योंकि जो पहले का लाइफ था, काम करने की जो उम्मीद थी, अपन कुछ करना चाहिए, तो वो मन में रहती है. और बाकी एक खंत रहती है मन में कि अपन घर में ज़्यादा ध्यान नहीं दे सके. बच्चों को जो होना चाहिए था और जो अपन ने देना चाहिए था, जितना टाइम, तो वो टाइम अपन उतना नहीं दे सके उनको. इसका थोड़ा गिल्टी सेंस है. ये हर वुमेन का होता है. मराठीत त्याला तारेवरची कसरत म्हणतात. आणि याच्यासाठी सुसंस्कृत घर असणं आवश्यक आहे. घरच्यांनी समजून घेतलं पाहिजे. काही समाजामध्ये हे समजून घेतात, नोकरीवाली बाई म्हणजे काय आहे. आणि आताही माझं वर्क सुरू आहे, म्हणजे असं खूप हे नाही वाटत मला की त्याचं जास्ती प्रदर्शन व्हावं, पण शिक्षणाच्या क्षेत्रातलं कार्य माझं सुरूच आहे. अब कुछ पर्सनलाइज क्वेश्चन मैं पूछना चाहूँगा मैम आपसे. आप फिल्मों का शौक़ रखते हैं? फिल्म वगैरह देखने में आपकी दिलचस्पी थी? बहुत. अच्छा, मैं कुछ हीरोज़ के यहाँ पे नाम लेना चाहूँगा कि अगर आपको किसी हीरो से मिलने का मौका मिला तो आप किससे मिलना पसंद करेंगे? अमिताभ बच्चन या राजेश खन्ना? अमिताभ बच्चन. क्यों, क्या वजह है इसकी विशेष? ज्ञान. बाकी के सब है, वो बात नहीं है. वो तो उनके क्षेत्र में, कला के क्षेत्र में उनका तो कोई ये नहीं है, पर कला के साथ साथ जो ज्ञान का ये था, ये तो ये पहला ही आदमी ऐसे लगता है मुझे, यानी मेरे नॉलेज से, कि जो एजुकेशन से ज्ञान में इतना मतलब दिलचस्पी रख के उसका काम कर रहा, तो इसलिए मुझे उनको मिलना पसंद है.
दो टूरिस्ट डेस्टिनेशन प्लेस है। एक ने क्या ऐतिहासिक किला है और दूसरा है हिल स्टेशन। आप कहाँ जाना पसंद करोगे? किल्ला। ऐसे कोई किले वगैरह फेमस आपने देखे हैं हाँ, सिंहगढ़, गाविलगढ़, जो शिवाजी महाराज के जो भी है, पानी में जो है, सिंधुदुर्ग, जलदुर्ग वगैरह, ऐसे किले का मुझे शौक है। क्योंकि किला उस टाइम में किला बांधना, ये तो आज का नहीं कर सकता कोई इतना वो। और एक व्यक्तिगत लेवल पे कि आज के डेट में हम देख रहे हैं कि जो मैरिड कपल हैं उनके बीच काफ़ी क्लैशेस होते हैं, संघर्ष होते हैं, दोनों भी वर्किंग होते हैं, तब नहीं क्या पेरेंटिंग में इश्यूज वगैरह आते हैं। तो आपने दोनों भी लाइफ को, आपके पर्सनल लाइफ को, आपके प्रोफेशनल लाइफ को काफ़ी अच्छे तरीके से बैलेंस करके जिया। तो आप जो अपकमिंग जो आने वाले जो कपल्स हैं उनके लिए क्या एडवाइस करना चाहेंगे? किस तरीके से वो अपने पर्सनल लाइफ और प्रोफेशनल लाइफ को बैलेंस करे, एक सुखी वैवाहिक जीवन वो जिए? जो दोनों भी अगर सर्विस पे अगर रहते हैं, या तो एक भी रहता है या कोई भी, तो इसमें सबसे बड़ी बात जो रहती है आज के ज़माने में, मतलब की काळानुरूप जो बदल झालेला आहे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सहनशीलता किंवा संयम हा भाग थोडासा कमी दिसतो आणि त्याच्याचमुळे हे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. दुसरं म्हणजे सामंजस्य. शेवटी काय आहे, आपल्याला कात्री व्हायचं आहे की सुईदोरा व्हायचा आहे, हा प्रश्न आपला आहे. कात्री आहे तुम्ही कापत जाल, सुईदोरा तुम्ही शिवत राहाल. आणि संसार करत असताना थोडासा अहम बाजूला असावा, असं माझं व्यक्तिगत मत आहे. आपण जर अहंकाराने राहिलो की मीच का, तो काळ तुम्हाला निभावून घ्यावं लागेल आणि तुम्हाला त्याला समजावून सांगावं लागेल, तिलाही समजावून सांगावं लागेल, म्हणजे तो असेल तर सामंजस्य हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. संयम भाग महत्त्वाचा आहे. संयम स्वतः असलाच पाहिजे. संयम झाला तर काय होणार नाही. आणि सामंजस्य असलं पाहिजे. दुसरं म्हणजे एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. कारण मॅरेज लाईफच असं असते की तिची परिस्थिती वेगळी असते, याची परिस्थिती वेगळी असते, दोन्ही घरातले सगळेच वातावरण वेगळं असते आणि प्रत्येकांचे स्वभाव सारखे नसतातच. निसर्गाने सांगितलं आपल्याला की हातच बोटच सारखे नाही, त्याच्यामुळे ते घरात असणारे लोक वेगळे वेगळे असणार आणि रूढी परंपरेप्रमाणे नवीन येणाऱ्याला ते समजून घ्यावं लागतं, अशी परंपरा आहे आपली. त्याच्यामुळे तिच्याचकडून अपेक्षा त्या केल्या जातात. तर काही दिवस हा सहनशीलतेचा आणि संयमाचा भाग असावा की जेणेकरून ते होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काळ बदलला, काळाप्रमाणे आपल्याला चालावंच लागेल. दोघांनी नोकरी केल्याशिवाय आजच्या काळात पर्याय नाही आहे. हे जे वास्तविकता आहे ते आपण धरली पाहिजे की नुसतं भाषण म्हणून भाषण नाही, म्हणजे हा भाग. तर त्याच्यामुळे हे करत असताना त्यांनी पण तेवढाच भार सांभाळायला पाहिजे घरातला आणि तिने पण थोडंसं हे करायला पाहिजे. त्याच्यामुळे त्याच्याशिवाय होणार नाही. स्वभाव हा थोडा बहुत आपल्याला हे ठेवावाच लागेल. आणि हे करत असताना माझ्यावर जास्त पडलं, त्याच्यावर कमी पडलं, त्याच्यावर जास्ती पडलं, माझ्यावर कमी पडलं, असं होणारच नाही. कारण तो शेवटी संसार आहे आणि रथचे दोन्ही चाकं नीट असल्याशिवाय संसार नीट होत नाही. आणि शेवटी धरून ठेवायचा जो भाग आहे तो म्हणजे आपल्याला म्हणजे निसर्गाने आपल्याला सहन करण्याची ताकद दिलेली आहे आणि सहन करण्याचा भागही आपल्याकडेच आहे. कारण आपण 9 महिने मागवतो एवढा हे, तर त्याच्यामुळे तो भाग आपल्याला सहन करून चालावा लागेल. त्याच्याशिवाय संसार हा टिकणार नाही. आणि संसार टिकला नाही तर त्याचे दुष्परिणाम भयानक होतात. कारण मुलांना एक ताई मिळेल नाही तर वडील मिळेल, दोघांचेही त्यांना प्रेम मिळणार नाही, कारण हे होणार नाही. आणि त्याच्यासाठी दुसरी पिढी जी राहील ती कुठेतरी कमी राहील. आणि आजच्या काळात तर पिढीला लवकर डोक्यात जातं. असे किती मोठे मोठे उदाहरण आहे की लवकर पोरं फ्रस्ट्रेशनमध्ये जातात. म्हणजे जाऊ नये म्हणून दोघांनी सामंजस्य घ्यावं
असं माझं पर्सनल मत आहे. आपके एडवाइस के लिए थैंक यू। मैं व्यक्तिगत तौर पे एप्टेड एजुटेक के जो हमारे चेयरमैन डायरेक्टर हैं आदरणीय श्री कृष्ण टोंगसे सर के साथ आपका मुलाकात कैसे हुई, ऐसा कोई मज़ेदार किस्सा आप हमारे साथ शेयर करना चाहेंगे? मज़ेदार तो नहीं बोल सकती, पर सर सही में गाइड के वजह से हमारे साथ रहे। 40 साल से सर है जो, पर सर का जो काम था तब बिल्डिंग बनाना ये होना, फिर भी सर एजुकेशन के इसमें इंटरेस्ट लेते थे और मोटिवेशन का भाग सर के पास बहुत है। और सर ने कभी ऐसे नहीं बोले की भाई प्रसिद्धी पाहिजे, त्यांनी आम्हाला मागून जे काही आम्हाला त्यांनी सहकार्य केलं, त्यावेळेला आम्ही यंगच होतो आणि कधी असा हा भाग नाही घेतला की तुम्ही हे नका करू किंवा हे करत आहे तर हे गलत आहे किंवा काही, तर आपण म्हणतो ना की एकट्याने काही होत नाही, सर्वांचं जर का सहकार्य आणि मोटिवेशन असेल तेव्हाच होते, तर ते सरांचं खूप मोठं राहिलं। आणि आज तुम्ही बघताच आहे की आणि माझ्या अशा खूप खूप शुभेच्छा आहे की असं असावं, जर सर बिल्डिंग बांधत असले तर कोणी बांधले, हां टोंगसे अँड पाटील यांची हे आहे, तर तसंच ॲपटॅपचं असावं की मग अमरावतीत कुठली संस्था, जर आपण पुण्याला जर इथून मुलगा जात असेल तर आपण पुण्याला त्याला जाऊ देऊ नये, आपण ॲपटॅप त्यांना आपण इकडे आणू, कुठूनही आजूबाजूच्यांना, त्याच्या तेवढ्या माझ्या हे आहेत आणि सरांमध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे, त्याच्यामुळे सर ते करतीलच अशी माझी शुभेच्छा आहे। आणि दुसरं म्हणजे आम्ही ज्या वेळेला आम्ही ह्या क्षेत्रामध्ये, मी वेगळ्याने सांगते की मी अपंगांसाठी खूप काम केलं। अपंगाच्या वेळेला आम्ही जेव्हा मुलींना ऑपरेशन्स करायला मुंबईला पाठवायचं, पुण्याला पाठवायचं, डोळ्यांचे हे ॲक्च्युली मुस्लिम एरिया आणि त्यांच्यामध्ये एक पालक जायचे हे असायची, तर ते त्यांच्या बायकोला पाठवायचे नाही मुलींसोबत, आदमी नाही रहेगा तो हम नहीं जाएंगे, जाने नहीं देंगे, मग त्यांच्याकडे जा, मग त्या माणसाची फी भरा, मग त्यांना दोघांना ठेवा, ते तयार नाही। इंदिरा ह्या मेघेमध्ये वर्धेला इथे अपंगांचं काम आमचं खूपच चांगलं राहिलेलं आहे सर्व बाबतीत, चेअरपासून आम्ही लोक तिकडे फीज द्यायला जातात हे करायला, फिजिओथेरपी, आम्ही फिजिओथेरपी सेंटर काढलं, त्याच्यात हे आणले सगळे इन्स्ट्रुमेंट्स आणले, अपंगांच्यासाठी सुद्धा खूप छान काम केलं। आज माझ्या याच्यातले स्टुडंट, आज एक भाग्यश्री बानावत, आताचं मला तिचं आडनाव माहिती, हां, तर ती पण माझी हे होती कर्मचारी, हां, आणि पुण्याला मुंबईला चांगल्या पद्धतीचे मुलं चांगल्या कॉलेजमध्ये लेक्चरर आहेत, त्याच्याच सोबत की ज्यांची लेव्हल खाली हे होती, पण मी त्यांना सांगायची की बेटा आपण टेलरिंग करू, पण असं वाटलं पाहिजे की तो आपल्याचकडे आला पाहिजे, ते लोक वेट करायला लागले पाहिजे की हा सापडेल तरच, कटिंग सापडेल तर हाच हे करेल, तर जर आपली लेवल ती आहे तर त्याच्यात आपण मास्टर की असावी, आणि हे आज केलं। बहुत बहुत शुक्रिया मैम। टोंगसे सर के नेतृत्व में हम निश्चित तौर पे किसी विद्यार्थी को पुणे तो नहीं जाने देंगे। आपका आशीर्वाद, आपका मार्गदर्शन हमें ऐसा ही आगे मिलते रहेगा। काफ़ी दिल खोलकर मैम ने अपने एजुकेशन फील्ड के विचारों को व्यक्त किया, सामाजिक विचारों को व्यक्त किया, शैक्षणिक क्षेत्र के विचारों को व्यक्त किया, एक बैलेंस लाइफ किस तरीके से जीनी चाहिए, एक आइडियल कपल कैसे बनना चाहिए, एक आइडियल व्यक्तित्व कैसे बनाना चाहिए, और साथ ही नहीं क्या सोशल सर्विस जिसको हम सामाजिक सेवा बोलते हैं उसमें मैम का किस तरीके से कंट्रीब्यूशन रहा है, उसको काफ़ी अच्छे तरीके से मैम ने एक्सप्रेस किया। तो फिर से मैं एप्टेड एजुटेक करियर डिज़ाइनिंग इंस्टीट्यूट की तरफ से और साथ ही टोंगसे सर के माध्यम से आपका आभार व्यक्त करता हूँ। दर्शकों के माध्यम से, विद्यार्थियों के माध्यम से मैं निवेदन करना चाहूँगा कि मैम से वो अगर कुछ रूबरू होना चाहते तो वो भी कुछ प्रश्न पूछ सकते हैं, मैम से वो वार्तालाप करें। आइए मैम। नमस्ते सर। नमस्कार। तुम्ही आज आमच्या इन्स्टिट्यूटला भेट देऊन जे काही तुमचं मनोगत व्यक्त केलं आहे त्याबद्दल
खरं म्हणजे मी तुमचा खूप खूप आभारी आहे. आणि आमचे धीरज सरांनी तुम्हाला जे काही प्रश्न उत्तरं तुमच्यासोबत झालीत आणि ते ऐकून मला पण इच्छा झाली की काही वार्तालाप मी सुद्धा तुमच्यासोबत करावा. बिलकुल सर. हां. तर मला तुम्हाला एकच विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही महानगरपालिकेमध्ये कार्यरत होता तेव्हा शिक्षिका या पदापासून तर रिटायरमेंटला जायच तो तुम्ही शिक्षणाधिकारी म्हणून झालात. मधल्या काळात तुम्ही PhD पण केलं आहे. PhD करताना तिकडे PhD करताना तुम्ही जेव्हा वुमन्स एम्पॉवरमेंटमध्ये किंवा त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये काम केलं आहे त्यावर तुम्ही PhD केली. आणि ते PhD करायच्या पूर्वी तुम्ही जेव्हा या शाळेमध्ये कार्यरत होता त्यावेळेसपासून मी तुमचं कार्य बघितलेलं आहे बऱ्याच अंशी. म्हणून मला तुमच्याकडनं असं अपेक्षित आहे की तुम्ही थोडं आपल्या आजच्या काळातले जे विद्यार्थी आहेत जे ज्या गरीब विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही काम केलं, श्रीमंतांच्या मुलांसाठी तर खूप काही शाळा असतात, पण तुम्ही जे काम केलं ते अमरावती महानगरपालिका त्यामधल्याही मुलींची शाळा, त्यातल्या त्यात अगदी म्हणजे तिथे रिक्षा चालवणाऱ्या व्यक्तींची किंवा मोलमजुरी करणाऱ्या व्यक्तींच्या मुली तुमच्या शाळेमध्ये होत्या. त्यांना कुठलंही म्हणजे आणि पूर्वीच्या काळामध्ये हा खिचडी वगैरे हा काही प्रकारसुद्धा नव्हता. त्या काळात तुम्ही काम केलेलं आहे. कारण जसं आता अमरावती महानगरपालिकेमध्ये तर तुम्ही काम केलं आहे, पण एके काळामध्ये मी सुद्धा अमरावती महानगरपालिकेतूनच माझी सुरुवात झाली ॲज इंजिनियर म्हणून. जेव्हा पहिली अपॉइंटमेंट असेल तर डेली वेजेसवरची अमरावती महानगरपालिका ते टाऊन प्लॅनिंग सेक्शनला. पण त्यावेळेसपासून मी अमरावती महानगरपालिकेच्या शाळांना बघतो आहे, आजची स्थिती बघतो आहे, मधल्या काळात तुमची पण बघतो आहे. म्हणून मला तुम्हाला विचारावंसं वाटतं की तुम्ही त्या काळात त्या मुलींना ज्या प्रकारे मदत केली जी मी बघितली, त्यातून ते मुलं आज कुठल्या स्टेजवर गेले ते जे तुम्हाला काही माहिती असेल ती तुम्ही द्यावी. म्हणजे जेणेकरून पुढे जी आजची जी पिढी आहे त्या पिढीला तुमच्याकडनं काही मार्गदर्शन मिळेल की त्या मार्गदर्शनामधून आजची मुलींनासुद्धा प्रेरणा घ्यायची इच्छा होईल आणि तुमच्या शब्दांमधून त्यांना प्रेरणा मिळेल. म्हणजे जे पुढे आज पूर्वीचा काळ बदलला आहे, आज शिक्षण क्षेत्र खूप पुढे गेलेलं आहे, आज डिजिटल झालेलं आहे. आता कदाचित तुमच्या महानगरपालिकेमध्ये शाळासुद्धा डिजिटल होतील, कारण होतील यासाठी म्हणतो आहे. म्हणजे मी काही झालेले आहेत, काही होतील. कारण मध्यंतरी तुमच्या महानगरपालिकेच्या सर्व शाळा अमरावती शहरामधल्या त्या पाडून नवीन करायच्या हे आत्ता मोदी सरकारच्या प्लॅनमध्ये जे 2047पर्यंत करायचं आहे त्यांना, त्या प्लॅनमध्ये ते इन्क्लूड आहे. आणि पूर्ण डेव्हलपमेंट अमरावती शहराची जी आहे त्यात शाळेच्या बाबतीमधली डेव्हलपमेंट बोलतो आहे. तर ही शाळेच्या बाबतीमधली डेव्हलपमेंट अगदी कुठे जाईल. आणि हे सांगायचं कारण की मला एक अभिमान आहे की अमरावती शहरामधल्या अमरावती महानगरपालिकेच्या जेवढ्याही शाळा आहे त्या सर्व शाळेचं प्लॅनिंग नव्याने कॉर्पोरेट शाळा बनवायचं ते आमच्या टोकसे पाटील बिल्डकॉन सोल्युशनला महानगरपालिकेनं दिलेलं आहे. आणि त्याचे बऱ्याच शाळांचे प्लॅनसुद्धा आम्ही मॉडेल प्लॅन्स सबमिट झाले. काही हॉस्पिटल्ससुद्धा आहेत, त्या हॉस्पिटलचे सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटला प्लॅन करून गेलेले आहेत. तरी अशा प्रकारे मी जे आजसुद्धा महानगरपालिकेशी जुळलेलो आहे, तर म्हणून मी तुम्हाला म्हणजे हे विचारू इच्छितो आणि तुमच्या माध्यमातून आजच्या मुलांना, आजच्या तुमच्या महानगरपालिकेमधल्या मुलांना ज्या पद्धतीनं तुम्ही त्यावेळेस घडवत होत्या त्या आत्ता पुढे त्यांनी या काळामध्ये कसं घडावं, त्यांनी कशी मदत घ्यावी, त्या बाबतीमध्ये तुम्ही त्यांना मार्गदर्शन करावं अशी माझी इच्छा आहे. तर तुम्ही तुमचं मार्गदर्शन कृपया द्या अशी विनंती करते तुम्हाला, प्लीज. नाही सर, तुम्ही प्लीज वगैरे म्हणू नका. प्लीज म्हटल्यानंतर थोडा वेगळा भाग येतो. सर, मी याच्या बाबतीत नक्कीच सांगेल. थोडंसं पहिल्यांदा सांगून देते की जे माझं राहून गेलेलं आहे. तुम्ही बांधलेली आज जी आमची टपराची शाळा होती की SRP कॅम्प, हां, तर SRP कॅम्पची जी शाळा होती तर ती अशी टीनाची होती आधी. आणि मग त्याच्यामध्ये ते टीन वगैरे कधीतरी उडून जायचे वगैरे. बरोबर.
आणि मग ते SRP वाल्यांनी जे ते बांधायचं जे हे केलं, मग ती शाळा मोडकळीसच आणायची, ती शाळा बंद पाडायची वगैरे प्रकरण झालं. पण त्यावेळेला तुमची आजही बांधलेली SRPची शाळा 1 नंबरची शाळा आहे सर आमची. आणि तुम्ही जी शाळा बांधली आणि त्याच्यावर म्हणजे वेगळे पण दिसलं कसं की आधीच्या बांधलेल्या महानगरपालिकेच्या शाळा आणि ही शाळा आधुनिक पद्धतीने जी शाळा असायला पाहिजे ती शाळा सर तुम्ही बांधलेली आहे. आज मी असताना पासून म्हणजे काहीतरी 7-8ला वगैरे ती बांधल्या गेली असेल. 8-9 मध्ये बरोबर. 8-9 7-8ला काहीतरी. 7-8 आणि मग तेव्हा ते असं होतं की SRPचे सगळे लोक त्यांची ती व्हॅन घेऊन बाहेर गावी म्हणजे बाहेर ठिकाणी हे करायचे. पण ती शाळा बघून आणि मग तिथे मी दिलेले चांगले शिक्षकच म्हणायचे की जे काम करणारे आहेत ते सातत्याने तिथे काम करत राहिले. आणि आज ती शाळा खूप छान आहे. आणि त्यावेळेला त्या शाळेला कसं असायला पाहिजे, बोलक्या भिंती असायला पाहिजे. म्हणून तुम्ही तेव्हाच ABCD वगैरे म्हणजे जे जे काही वगैरे होतं शाळेचा भाग होता. आणि शाळेच्या आतमध्ये काय काय असायला पाहिजे, कुठे शालेय पोषण आहार असेल, कुठे पोरं जेवतील, कुठे पोरं थांबतील, जे आजच्या काळातला जो भाग आहे तो तुम्ही आज बांधलेली आदर्श शाळा आजही कोणीही बघावी. SRPला ती शाळा आहे, निसर्गरम्य ठिकाणी आहे आणि खूप छान आहे. दुसरा प्रश्न सर, हे जे आहे की मुलांना मोटिवेशन करून इथपर्यंत आणणं, याच्यासाठी संस्थेला, तुमच्या संस्थेला, तुमच्या म्हणण्यापेक्षा मी माझ्याही म्हणेल, आमच्या म्हणेल, निश्चितच तुमची सर्वांची संस्था आहे. तर मला जे वेळोवेळी करावं वाटलं किंवा तुम्ही मला म्हटलं तर मी अगदी वाड्या वस्त्यांवर जाऊन जे मुलं आजच्या स्थितीत असं आहे, परवाच्या एका आमच्या एक जो हे झालं भाग, तर त्याच्यामध्ये काही पोरी बोलल्या, अशा काही मॅडम बोलल्या की हा मुलगा इतका हुशार आहे मॅडम, पण याच्या 11वी-12वीच्या ट्युशन्स आपण 15,000 12,000 इतकं नाही हे होऊ शकत. तर असे काही मुली आहेत की जे 10वी नंतर त्यांच्या परिस्थितीनुसार ते थोड्याफार प्रमाणात मागे आहेत. त्यांची करण्याची इच्छा आहे, अर्थात त्यांचं टॅलेंट पाहूनच आपण करणार, कारण उगाच थोडी आपण कोणाला हे देणार. तर असे बरेचसे हे आहेत. पण फक्त प्रश्न असा पडतो की आपण आत्ता इतक्यात मोदींना बघितलेलं आहे, याच्या आधी आपण इंदिरा गांधीला बघितलेलं आहे की एक तर विश्वासार्हता आणि दुसरं म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्यासारखं व्हावं लागते. की याचं साधं उदाहरण आम्ही शाळेमध्ये हळदी कुंकू याच्यासाठी घ्यायचं की पालक आले पाहिजे. आणि मग त्या पोरी म्हणायच्या की नाही आमची आई, अर्थात त्या पोरी भांडे घासणाऱ्यांच्या कोणाच्या असायच्या, तर मग आम्ही अगदी सिंपल साड्या घालायचं, खाली जमिनीवर बसायचं सतरंजी टाकून आणि त्यांना सांगायचं की आईच्या लुगड्याला 10 गाठी असल्या तरी बेटा घेऊन यायचं, कारण ती आपली आई आहे. आणि मग त्या बायांना आम्ही सांगायचं की तुम्ही हे केलं, मुलींना हेच करू देणार का तुम्ही? थोडंसं शिकवा ना, थोडंसं तुमच्यापेक्षा वरचं काम करतील ना, काऊन जी बाई तुम्ही असं करता? म्हणजे ते भाषा बदलावं लागायची. आता मोदीजी गेले होते तुकारामाच्या देहूला, त्यांनी ॲक्च्युली तुकारामाचा वेश घेतला. इंदिरा गांधी तर जिथे जायच्या त्या तिथेच तशाच व्हायच्या. तर कुठेतरी आपल्याला थोडंसं एक तर विश्वास हा आपल्या संस्थेला आहेच, तो काही प्रश्नच नाही आहे. दुसरं त्यांच्याशी थोडीशी जवळीक आपल्याला साधावी लागेल आणि थोडंसं त्यांना याच्यातून मोटिवेशन करावं लागेल. त्यांची अजून एक प्रवृत्ती हीच आहे की शिकून काय होणार, शिकून काय होणार आहे असं तुम्ही समजू नका की खूप पुढे समाज गेला, पण काही समाज आहे. मग आपल्याला जर त्यांच्यासाठी असं काही करता आलं तर आपण नक्की करू. पालकांना थोडंसं मोटिवेशन करण्याची गरज आहे, कारण पालक असल्याशिवाय करणार नाही. त्यांचं कसं आहे मुलींना आणि मुलांना, तर ते तुम्ही परवाच्या दिवशी माझ्याशी बोलले एका शब्दात, तर त्याच्यानुसार त्यांना थोडंसं बाहेर काढण्याची आपल्याला गरज आहे. तर यासाठी मी असं म्हणेल तुम्हाला की ज्या काळामध्ये तुम्ही तुमच्या शाळेमधल्या मुलींसाठी खूप मेहनत घेतली, त्या गरिबांच्या मुलांना पुढे आणायचा प्रयत्न केला आहे. आता आपण ही जी आता आपली जी ॲप्टॅट एज्युटेक करिअर डिझाईन अकॅडमी आहे, तर या अकॅडमीच्या माध्यमातून मी सुद्धा म्हणजे त्या अशा मुलांसाठी मुलींसाठी प्रयत्न करायसाठी अगदी तयार आहोत.
प्रयत्न फक्त यामध्ये आम्हाला तुम्हाला सर्वांची मदत तशीच पाहिजे की जे मुलं मुली आपल्याकडे जर येणार असतीलही तर त्यांची काही एक विशिष्ट टेस्ट घेऊन ते त्या कॅलिबरचे जर असेल तर आम्ही निश्चितच त्यांच्याविषयी विचार करू. आमच्या प्लॅनमध्ये आहे. धीरज सर आत्ता तुम्हाला बोलले, पण ॲक्च्युली हा प्लॅन आम्ही डिझाईन करून ठेवलेला आहे. धीरज सर, मी आणि आमची जी टीम आहे, पूर्ण मॅनेजमेंट टीम ह्या इन्स्टिट्यूटची, तर आम्ही या बाबतीमध्ये निश्चितपणे करायची इच्छा आहे. आणि तुमच्यासारख्या लोकांची जर यामध्ये मदत मिळाली तर निश्चितच आमचं जे उद्देश आहे तो पण पूर्ण होईल. आणि तुमचंही जे तुम्ही कार्य पूर्वी करत आला आहात नगरपालिकेच्या शाळेच्या मुलांसाठी मुलींसाठी, ते तुम्हालासुद्धा आनंद होईल की पुढेसुद्धा तुम्हाला कार्य करायचा संधी मिळालेली आहे. तर माझी अशी तुम्हाला विनंती असेल की तुम्ही निश्चित या अशा स्कीम्स राबवण्यामध्ये आम्हाला मदत करावी आणि आम्ही तुमच्या सहकार्याने अजून पुढच्या पिढीला मदत करायसाठी जाऊ शकू, पूर्ण करू शकू. कारण आत्ता मी जसं तुम्हाला मग बोलताना सांगितलं की मी सुद्धा माझी पहिली नोकरी 1980 साली नगरपालिका अमरावतीलाच जॉईन केली होती. आणि तर त्याच्यापूर्वी जे आता इंजिनियर व्हायच्या अगोदर जे काही शिक्षण झालं तर त्या मोर्शीला नगरपालिकेच्या शाळेमधूनच शिक्षण झालेलं आहे. म्हणजे प्रायमरीपर्यंत नगरपालिकेची शाळा, प्रायमरीनंतर मॅट्रिकपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा, त्यानंतर मग कॉलेजेस आलं, मग इंजिनिअरिंग वगैरे पॉलिटेक्निक इकडे अमरावतीत हे आलं प्रकार. पण असं कधीच होत नाही की नगरपालिकेतून निघालेला विद्यार्थी स्कॉलर नसतो. हे तुम्ही खूप छान रीतीने ओळखलेलं आहे. तर अशा स्कॉलर मुलींसाठी आम्ही निश्चितपणे काही प्रयत्न आमच्या जे शक्य होत असेल त्या शक्यतेमध्ये आम्ही त्या फ्रेमवर्कमध्ये राहून निश्चित काम करू. तुमची मदत फक्त तुम्ही आम्हाला करा. सर, तुम्ही पुन्हा पुन्हा मदत असं नका म्हणू की आपण सगळे सहकार्याने हे काम करू. तुमच्याकडून विनंती आणि मदत हे शब्द मला परक्यासारखे वाटतील. मी नक्कीच माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेल. आजही अशा शाळेचे मुख्याध्यापक आहेत किंवा काही टीचर्स आहे की जे सातत्याने माझ्या कुठे ना कुठेतरी संपर्कात असतात. तर हा विषय असा बोलला जात नाही. मग आता ह्या वेळेला बोलल्या जाऊ शकते का गं, मग ही पोरगी कुठे गेली 7वी नंतर, 10वी नंतर हिनी काय केलं, मग मॅडम हिचं असं झालं तसं झालं. तर मग मी तिथपर्यंत त्यांना हे नक्की सांगू शकते की असे काही असले तर त्यांची एक छोटीशी टेस्ट होईल आणि पुढचं शिक्षण मात्र ह्या संस्थेच्या मार्फत त्यांना चांगल्या पद्धतीने करू शकेल. असं मी तुम्हाला आजच सांगू शकते की ज्या इतक्या शाळा आहेत तर त्या शाळांमधून असे काही HM आहेत, काही टीचर आहेत, तर त्यांना माहिती आहे की हा मुलगा कुठपर्यंत जाऊ शकतो, काय करू शकतो, परिस्थितीने करू शकत नाही. तर मी नक्कीच याबद्दल पूर्ण तुम्हाला याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट माझी राहील. धन्यवाद. धन्यवाद. आणि एक फक्त आताच एक अगदी छोटासा प्रश्न, जे तुमच्या शाळेमध्ये जेव्हा ही गरीब मुलं असायची, म्हणजे मला असं आठवतं की तुम्ही त्यांच्या जेवणाची सुद्धा काही काही शाळेमध्ये त्यांच्या पुस्तकाची व्यवस्था, त्यांच्या वह्यांची व्यवस्था तुम्ही करत होत्या आणि त्यासाठी खूप धडपड करायच्या. त्यासोबत म्हणजे तुमच्याच फार जीवस्य कंठस्थ मैत्रीण तुमची आमच्या त्या अरुणाताईजी डांगे ह्यासुद्धा तुमच्यासोबत होत्या. त्यांची पण धडपड बघितलेली आहे. म्हणजे त्यांनी पण तुमच्यासोबत तुम्ही दोघांनी खूप खूप मेहनत केली आहे मुलांवर असं मला म्हणजे वाटतं. आणि फार त्याचं जेव्हा ते आठवण येते ना तर तुम्हाला दोघांची पण आठवण येत राहतं. म्हणजे अशी धडपड करणाऱ्या म्हणजे बाकीच्यांना तर मी बऱ्याच लोकांनी केली असेल, पण तुमची धडपड मी खूप स्वतः म्हणजे जवळून बघितलेली आहे. तर त्याबद्दल आता तुम्ही त्यातून आम्हाला जे सहकार्य करायला निघालात फार फार धन्यवाद. नाही काही सर, मी तुम्हाला मगाशीच आपण सहज बोलत असताना बोललो की महानगरपालिकेची मुलगी तर ती सुद्धा आपल्या याच्यामध्ये पत्रकारितेमध्ये गेली आणि तिने आम्ही असं घडलो हे सांगितलं. त्याच्यानंतर तिने सांगितलं की मॅडम डांगे मॅडमच्याकडून आम्हाला ते लिहिताना वह्या मिळायच्या, तर जे तुमच्या तिथून ते उरलेले कागद असायचे ते सुद्धा तुम्ही पुरवले. म्हणजे ते कुठेतरी खारुताईचा वाटा तुम्ही तेव्हाही उचलला आमच्यासोबत. म्हणूनच आम्ही तुम्हाला म्हणतो की सर तुम्ही विनंती हा शब्द नका म्हणू. तुमच्यासारख्यांचं पाठबळ आम्हाला मिळालं. कसं असतं ना, लढ म्हण
लढ म्हणा, आम्ही पुढे आहोत. त्याच्यामुळे पुनश्च तुमचे सगळ्यांचे आभार, खूप खूप आभार. आणि दुसरं म्हणजे खूप खूप शुभेच्छा. ही थँक्यू. संस्था खूप मोठी हो, हीच आमची इच्छा. वर टू धीरज सर प्लीज. आणि मला बोलावून माझा सन्मान वाढवला याबद्दल खूप खूप धन्यवाद. मैं एप्टेड एजुटेक अकेडमी के चेयरमैन आदरणीय टोंगसे सर से निवेदन करूंगा कि आज के हमारे गेस्ट डॉक्टर सविताताई चक्रपाणी मैम का वो आदर सम्मान करे, सत्कार करे. सर सर आपण आपलेच आहोत. नाही फॉर्मॅलिटी सर, मग परक्या झाल्यासारखं वाटतं सर. परक्यांचं नाही आहे तुमचं तो सर हे असं काही असलं ना तर ते आलात. नाही, असं नाही सर. सर सर तुम्ही असं करून परका नका करत जाऊ. तुम्ही ITTs बोलवत जा, मी येत जाईल. एज्युकेशन मला आवडतंच. फक्त एवढं होईल की काळानुरूप, पण तरीसुद्धा मी न्यू एज्युकेशनची जी पॉलिसी आहे त्याचंसुद्धा मी बरंचसं मागवलं आहे, वाचत आहे की काय बदल आहे, काय करायचं आहे त्याचे सुद्धा. पण जे जे होईल ते करण्याचा प्रयत्न करू आपण.